नमस्कार मंडळी, स्वादिष्ट तडका चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कोथिंबीर वडीची एकदम सोपी रेसिपी बघणार आहोत। बिना स्टीम देता म्हणजे बिना उकड काढता कुरकुरीत वडी कशी बनवायची ते बघूया। यासाठी 200 ग्रॅम म्हणजे 2 कप बेसन पीठ घ्यायचं आहे, पाव कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, पाव कप म्हणजे 2 ते 3 टेबलस्पून फेटलेलं दही घालायचं आहे। आता इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या, एक जायफळाचा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडं जिरा आणि मीठ घालून मिरचीची पेस्ट केलेली आहे। यामध्ये 1 चमचा साखर घालायचा आहे। साखरेने कोथिंबीरला थोडा कडवटपणा कमी येतो। पाव चमचा हळद आणि 1 ते 1.5 टीस्पून लाल मिरची पावडर घालायची आहे। अर्धा टीस्पून मिरेपूड, 1 टीस्पून गरम मसाला घालायचा आहे। थोडासा ओवा क्रश करून घालायचा आहे आणि पाव टीस्पून हिंग घालायचा आहे। आता यामध्ये 4 कप पाणी घालून मिक्स करायचं आहे। लास्टला यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून तेल घालून मिक्स करून घेऊयात। आता हे पीठ शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो करून पीठ एकसारखं ढवळत राहायचंय। गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीयेत, एकसारखं ढवळत राहायचंय। तीन ते 4 मिनिटं झालेले आहेत, पीठ घट्ट झालंय। आता यामध्ये कोथिंबीर घालायची। 1 पेंडी कोथिंबीर म्हणजे 100 ग्रॅम कोथिंबीर आहे। कोथिंबीर धुवून त्याची देठ काढून पानं रफली चिरून घ्यायची आहेत, अगदी बारीक चिरायचं नाहीये। नंतर यामध्ये 1 टीस्पून तीळ घालायचंय। तिळासोबत जाडसर शेंगदाण्याचं कूट घालू शकता, तेही छान लागतं। पीठ आणखी थोडं घट्ट होऊ द्यायचंय, एकसारखं हलवत राहायचंय। हे बघा, कढईचे काठ सोडत आहे, चिकटत नाहीये। आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारे ताट किंवा केक टिन घ्यायचंय आणि तेलाने ग्रीस करून घ्यायचंय। त्यामध्ये पीठ ओतायचंय। सगळीकडे एकसारखं पसरवून घ्यायचंय। हाताला थोडं तेल लावून एकसारखं थापून घ्यायचंय। आपल्याकडे जर स्टीमर नसेल किंवा स्टीम देऊन करायचं नसेल तर अशा प्रकारे वडी अगदी कुरकुरीत होते। वरून थोडं तीळ टाकून हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचंय। आता हे 15 ते 20 मिनिटं थंड होऊ द्यायचंय। 20 मिनिटं झालेले आहेत आणि नॉर्मल टेम्परेचरला आलेले आहे। आता याच्या वड्या कापून घेऊयात। तुम्हाला हव्या त्या साईजच्या वड्या कापून घेऊ शकता। वड्या कापताना सुरीला थोडं तेल लावून घ्यायचंय म्हणजे चिकटणार नाही। अशा प्रकारे वड्या कापून घ्यायचे। तेल गरम झालेले वड्या तळून घेऊयात। हाय फ्लेम वर तेल आधी गरम करून घ्यायचं आहे, नंतर मीडियम हाय फ्लेम वर वड्या तळून घ्यायच्या आहेत। तेलाचे बबल्स कमी झाल्यानंतर वड्या परतून घ्यायचे आहेत। सगळ्या बाजूने छान तळून घ्यायचे आहेत। हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता हे काढून घेऊयात। वड्या छान क्रिस्पी झालेले आहेत। सॉस किंवा हिरव्या चटणी सोबत हे सर्व करू शकता। गरमागरम कुरकुरीत कोथिंबीर वड्या तयार आहेत।
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.